नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुमचं स्वप्न पी-एस-आय व्हायचं आहे? तर या परीक्षेसाठीचे आपण 4 टप्पे समजून घेऊ. पहिला टप्पा आहे पूर्वपरीक्षेचा, ज्यामध्ये प्रश्न असतात 100 आणि मार्क सुद्धा 100 असतात. तुम्ही पूर्वपरीक्षा पास होता, त्यावेळेस मुख्य परीक्षेला जाता. मुख्य परीक्षेमध्ये प्रामुख्याने 2 विषय आहेत. पहिला पेपर आहे भाषेचा, ज्यामध्ये मराठी आणि इंग्रजी आहे, जो की 200 मार्काचा असतो आणि दुसरा पेपर सामान्य अध्ययन आणि गणित बुद्धिमत्तेचा सांगितला गेलेला आहे. तो सुद्धा दुसरा 200 मार्काचा असतो. ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षा पास होता, त्यावेळेस तुम्ही ग्राउंडला क्वालिफाय होता. मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, इथं ग्राउंड हे क्वालिफाय आहे, जे 100 मार्काचं आहे, परंतु क्वालिफिकेशन हे 60 मार्काला आहे. जर तुम्ही पुरुष असा अथवा स्त्री असा, जर तुम्हाला 60 मार्क पडत नसतील, तर तुम्ही मुलाखतीला क्वालिफाय होत नाही. हे लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस तुम्ही 60+ मार्क घेता आणि मुख्य परीक्षेला जर तुम्हाला चांगले मार्क असतील आणि मुलाखतीला जर चांगले मार्क मिळत असतील, जी मुलाखत 40 मार्काची असते, तर तुमची निवड अंतिम यादीमध्ये होते, तुम्ही पी-एस-आय होता. एक गोष्ट लक्षात घ्या इथं, अंतिम यादीमध्ये मेरिट लिस्ट लागत असताना पूर्व परीक्षेचे मार्क पकडले जात नाहीत आणि ग्राउंडचे मार्क पकडले जात नाहीत. केवळ मुख्य परीक्षेचे 400 मार्क आणि मुलाखतीचे 40 मार्क असे 440 मार्काचा कट ऑफ लागत असतो. मित्रांनो, तुमचं स्वप्न पी-एस-आयचं आहे ना, तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आम्ही घेऊन आलोय. 29 जूनला महाराष्ट्रभरामध्ये पी-एस-आयसाठी आम्ही स्कॉलरशिप परीक्षा घेतोय. ध्येय वर्दी नावाची आमची बॅच आहे, जी 18 जुलैला सुरू होणार आहे. आणि तुम्ही जर स्कॉलरशिपच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवत असाल, तर तुम्हाला फीमध्ये 70% पर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. त्या संदर्भात रजिस्ट्रेशनचा QR कोड तुमच्या स्क्रीनवर दिसेल. धन्यवाद.